कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या गर्भवती मातांना मोफत नाश्ता आणि जेवण पुरवणं ठेकेदारानं बंद केलंय। त्याच्यावर कारवाई करून या कामाची नव्यानं निविदा काढण्यात यावी अशी मागणी शुक्रवारच्या महापालिकेच्या स्थायी सभेत करण्यात आली। तसंच ठोक मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याबद्दल नगरसेवक आक्रमक झाले। सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली। ठोक मानधन तत्वावरील पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या 6 महिन्यापासून झालेले नाहीत असं सांगत नगरसेवक आक्रमक झाले। त्यानंतर प्रशासनानं वेळेवर पगार देण्याचं आश्वासन दिलं। दुसरीकडे पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गर्भवती मातांना मोफत नाश्ता जेवण दिलं जातं, पण गेल्या काही दिवसापासून ठेकेदारानं जेवण नाश्ता देणं बंद केलंय। त्याच्यावर कारवाई करून या कामाची फेरनिविदा काढावी अशी मागणी अनुराधा खेडकर आणि सभापती विशाल शिराळे यांनी केली। तर धोकादायक झाडं आणि फांद्या तोडण्यासाठी वेळेत बूम मिळत नाही अशी तक्रार प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे, अभिजित मोकाशी यांनी केली। त्या ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव ठेवल्याचं प्रशासनानं सांगितलं। वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून शहरात ठिकठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचे प्रस्ताव करावेत अशी मागणी प्रतापसिंह जाधव, नेहा तेंडुलकर यांनी केली। त्यावर शहरात 15 उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवला आहे असं प्रशासनानं स्पष्ट केलं। शुक्रवारच्या स्थायी सभेत महापालिका मालकीच्या वाहनतळासाठी 5 वर्षासाठी ठेकेदार नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली।